पहिली चढाई 1 नंबरचा प्लेयर आपल्या उजव्या दिशेने खेळतात. अतिशय सुंदर चढाई आणि पहिल्या फेरीमध्ये असताना 1 पॉइंट घेतला असा इशारा पावले पंचांची यशाची वाट पाहावी लागेल. आयडीसी बँकचे एक बोनस पण वसूल केलेला आहे. आपल्या संघाचं खातं खोललेलं वादळ खालीकोडा गणेश गिरावकर मॅनेजर आयडीसी बँकचे बँक मॅनेजर गणेश गिरावकर इथे प्रेक्षकांमध्ये उभे आहेत. त्यांना विनंती करतो आपण इथे सामाजिक व्हायचं आहे. समारोह गोष्टीमध्ये ओंकार गाणार लाईनमध्ये आपण ओंकार गाणार वादळ खालीकोडा वाजण्यापूर्वीची शांतता आहे. नंतर मात्र जोरदार वाजू लागू शकते आणि वाऱ्यामध्ये मात्र प्रतिस्पर्धी संघाला नामोड करण्याची ताकद ज्या संघामध्ये असा वादळ खालीकोडा संघ अतिशय उत्तम प्रकारची कामगिरी या स्पर्धेमध्ये त्यांची झालेली आहे आतापर्यंत. आणि इकडे सर्व दोघे संघाकडून दोन्ही संघाकडे सर्व नवोदित प्लेयर आहेत. रातवडकर उत्साह जास्त अतिशय सुंदर खेळ करतात. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेत रिक्त असते परतलेले आहेत. आणि इकडे जर्सी क्रमांक 5 वादळ खालीकोडा अतिशय सुंदर चढाई. चांगल्या प्रकारे टॅकल झालेली आहे. इतर प्लेयरची साथ आणि या टॅकल मध्ये हा 5 नंबरचा प्लेयर वादळ खालीकोडा संघाचा मैदानाच्या बाहेर विश्रांतीसाठी आणि पुन्हा एकदा रातवडकर रात्रीच्या कबड्डी स्पर्धेमध्ये रातवडकर कबड्डीचा जोशपूर्ण खेळ करतायत. अतिशय गेल्या वर्षीचा वादळ खालीकोडा संघ इथे विजयी संघ होता आणि आता मात्र ओंकार मेस्त्री दोन घेऊन पटकावलेला आहे. एक गुलाबी बॉल आपल्या संघाच्या खात्यात जमा केलेली आहे. ओंकार मेस्त्री जर्सी क्रमांक 4 आणि तो मात्र पुणे सुंदरपणे टॅकल झाले आहे. ओंकार मेस्त्री जर्सी क्रमांक 4 गेल्या वर्षीचा कबड्डीचा हिरो ओंकार मेस्त्री ज्याला मॅनॅजर मॅचचे पारितोषिक भेटलं होतं गेल्या वर्षी. सर्वोत्कृष्ट खेळाडूची निवड झाली होती. अध्यक्षांनी पुन्हा एकदा रातवडकर रात्रीच्या वेळेमध्ये रातवडकर चढाई करायला तर इकडे मात्र शांत कोणाही खेळ करा. प्लेयर्सला मान लावण्याची काळजी घ्या. सर्व प्लेयर्स आपलेच आहेत. दुखापत कोणत्या प्लेयरला होईल याची काळजी घ्या. खेळाडू आपले खेळ दाखवतात. प्रेक्षकांनी कसा एवढा आयडिया करतात. प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने आम्हाला बाहेरून कोणी बोलू नका. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 4 ओंकार मेस्त्री तालुक्यातल्या कबड्डीचा हिरो त्याला म्हटलं जातं असा ओंकार मेस्त्री अतिशय सुंदर खेळ सर्वांनी शांत राहा. पंच त्यासाठीच आहे. 2 पॉइंट एकूण 3 गुणांची फळ ओंकार मेस्त्री यांनी आपल्या संघाच्या त्यांनी आपल्या खेळाची सुरत दाखवली आणि एका चढाईमध्ये 3 गुण वसूल केले आहेत. पुन्हा एकदा इकडे रातवडकर रात्रीचे 11:30 वाजल्यासुद्धा रातवडकर चढाई गेलेली आहेत. सुंदर चढाई रातवडकरांची त्याच्यावर 7 क्षेत्ररक्षक वादळ खालीकोडा संघाचे पुढे असा कबड्डी खेळायला साजेशी असलेले त्याच्याकडे आहे मात्र विकत असते. त्याला प्रत्येक खालीकोडा गावचा ओंकार वारंवार चढाई करतो. यशस्वी चढाई करतो.
पैठणाचे असा म्हणतात लाईनमॅन आहे तुम्ही कशासाठी आहेत लाईनमॅन कशासाठी तुम्ही बोलताय लाईनमॅन काम सिद्धे गेलेले करतायत तर तिकडे सिद्धेश काम काय आम्ही लाईनमॅनचं काम करतोय हा पकडलेला आहे राठोडकरांनी चार क्षेत्राच्या पुढे मी गोरपडे संघाच्या बाजूचे प्रेक्षक पाठीमागे थोडे उभे तर थोडे मागे व्हा जेणेकरून खेळाडूला बसा जागा इकडे चांगला खेळ तरी संघाच्या खेळाडूंकडून पाहायला मिळतोय नाही मला प्रजोत्ता प्रीतम सुरेशकर एक अधिक 5 अशी लढत प्रेक्षकांनी टाळ्या ओरडू नका हा जोर आणून उद्या उद्या डोंगर करून खेळाडूच्या मनात काहीतरी दडपण येतं आणि गोरपडे संघाचा उच्च असा खेळाडू 9 नंबर 83 पदकाचा ठराव त्या पद्धतीचा वादळ खरेगाडा 1 नंबर 83 पदक केलेला हा खेळाडू चढाई करतोय सर्व गोरपडे संघाच्या बाजूने त्याच्याकडून 4 क्षेत्ररक्षक गोरपडे संघातून त्याला प्रजोत्ता पाटील पद्माकर पाटील यांचे चिरंजीव कासोगराव 7 क्षेत्राचे वादळ खरेपाडा संघाचे धन्यवाद आपण आला म्हणजे कार्यक्रमाची शोभा वाढवली धन्यवाद अजित दादा धन्यवाद कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ स्वागत करते त्याप्रमाणे त्याचप्रमाणे पप्पू कासा हे सुद्धा इथे हजर आहेत पप्पू कासा स्वागत करत आहेत त्यांचा स्वीकार करायचा आहे धन्यवाद
कौस्तुभ तासा यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने आम्ही पुष्पांजली स्वागत करत आहोत. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. आमच्या निमंत्रण मानदेव सन्माननीय अजित कासार, सन्माननीय योगेंद्र बैजी, सन्माननीय सचिन पाटील, सन्माननीय जयंत कासार, मॅनेजर आयडीएफसी बँक केतन मांडवकर यांच्याकडून वायर कार्यक्रम सकाळी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. केतन मांडवकर यांच्याकडून वादळ कार्यक्रम संघात 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. सामना संपल्यावर आपण घेऊन जायचा आहे. त्याने खेळ भाग केलेला आहे शिवाम घरात यांना आणि त्याला दोन खेळ बाद केलेले आहेत. ओंकार मेसली तेव्हाचा मागील वर्षीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू यानंतर होणारा सामना फ्रेंड्सकप मजगाव संघर्ष मजगाव पुढील सामन्यासाठी तयारी करा. मागील वर्षीचा सर्वोत्कृष्ट खेळ म्हणून ज्याची निवड झाली होती असे ओंकार मेसली यांनी शांत राहा. उगाच पंचांच्या अंगात धावून जाऊ नका. आपल्या अतिथी सन्माननीय अजित कासार येथे उपस्थित आहेत. की मंडळाच्या वतीने अजित कासार विनंती करतो की या स्पर्धेबद्दल आणि आमच्या या नवतोमुक्त मंडळाबद्दल केतन मांडवकर यांच्याकडून ओंकार मेस्त्रीसाठी 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. सन्माननीय अजित कासार यांना विनंती आहे की आमच्या या नवतोमुक्त मंडळ आणि अभिष समाज मजगाव आणि कबड्डी स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सन्माननीय अजित कासार. नमस्कार. आज आपण मजगाव येथे अतिशय सुंदर असे सामने पाहायला मिळत आहेत. आपला मूळ तालुका म्हणजे कबड्डी म्हणजे हा आपला सर्वांचा जीवाचा खेळ आणि हा खेळ पाहत असताना अतिशय हा सामना सुद्धा चांगला रंगतदार चालू आहे आणि आपण अतिशय संयमने म्हणजे सर्व प्रेक्षक सुद्धा चांगला प्रतिसाद देत आहेत आणि अशीच प्रतिसाद दिल्यामुळे चांगले सामने पाहायला मिळतात आणि खेळाडूंना सुद्धा एक प्रोत्साहन मिळते.
असंच आपण सर्वांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिला तर नक्कीच सामने सुद्धा चांगले होतील. मंडळ सुद्धा असे दरवर्षी सामने आयोजित करतील आणि मला वाटते भरपूर वर्ष पाहतोय माझगावमध्ये संक्रांतीच्या निमित्ताने हे सामने होत असतात आणि ह्या सामन्यांसाठी आजूबाजूच्या गावातील तसं पंचक्रोशी असो पूर्ण तालुक्यातील सुद्धा प्रेक्षक इथे हे सामने पाहण्यासाठी येत असतात. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सुरत तालुका यांच्याकडे मंडळासाठी स्पर्धेसाठी 500 रुपयाची भरघोस देणगी. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा इकडे ओंकार मिस्त्री प्रेक्षकांना चांगल्या प्रकारचा खेळ हवा आहे. चढाईवर लढाई पाहिजे पण तेवढी लढाई मात्र होत नाही, चढाई नुसता होतात आणि पुन्हा एकदा रात्री होतात. पाहूया ह्या चढाईमध्ये काय करामत दाखवत आहे. सुंदर अशी त्यांची हवेमध्ये आपल्या पाठीमागून लाल धिरकांची अतिशय सुंदर अशी चपळता होती आणि इकडे मात्र रातवरकर या सापळ्यामध्ये पूर्णपणे सापडलेले आहेत आणि आता मात्र थोडीशी विश्रांती घ्यावी लागेल. मैदानाच्या बाहेर वादळ खालीवाड्यांचीच अतिशय वाजवी चढाई करतात आणि प्रत्येक चढाईमध्ये काहीतरी आपली स्वीट दाखवतायत, गुण वसूल करतायत आणि इथे असलेल्या जाणत्या प्रेक्षकांची वाहवा मिळून घेत आहेत. असा हा खालीवाड्याचा वादळ संघ बऱ्याच वर्षापासून कबड्डी खेळतोय. हे सर्व प्लेयर्स नव्यातच दिसत आहेत. पूर्वी त्यांचा देखील अतिशय उत्तम संघ होता, नावाजलेला संघ होता. पंचक्रोशीच्या संघाचं नाव होतं असं वादळ खालीपाडा संघ आणि इकडे सर्जन संघ देखील अतिशय पंचक्रोशीमध्ये गाजलेला संघ याच्यापूर्वी होता. विशेष उल्लेख करावा लागेल महेश पाटील, शैलेश पाटील यांचा तो त्यावेळेचा संघ होता आणि पंचक्रोशीमध्ये त्यांनी बरेचसे विजेते पण आपल्याकडे वापले होते असे सहजीवन बेरकडे संघ. आणि इकडे पुन्हा एकदा वादळ खालीपाडा संघ सुंदर अशी चढाई होती परंतु टॅकल करण्यात आलेला आहे. जशी कमान 1 नंबरचे खेळाडू मैदानाच्या बाहेर आणि इकडे पुन्हा एकदा रातवरकरांनी 1 गुण वसूल केला आहे आणि इकडे सामना